चला तर मंडळी, वैरण तोडायची आहे आणि आज वैरण तोडणं माझ्याकडं आहे. तर रोजच आमचे कारभारीच वैरण तोडत असतात आणि आज ते गेलेले आहेत काहीतरी काम आहे म्हणून बाहेर. तर आज माझ्याकडं वैरण तोडायचं काम आलेलं आहे. तर सकाळपासून जनावरांचं सगळं मीच बघितलं, कारण त्याने लवकर गेले होते आणि आत्तासुद्धा वैरण सगळं घरातलंही काम आवरलं आणि आता म्हटलं वैरण तोडून घ्यावी म्हणून वैरण तोडायला आलो आहे. तर हत्ती घास तोडायचा आहे. तर कुठलं तोडायचं काही समजेना. तर आता इथं तोडून घेणार आहे. आणि दररोज कसं असतं की त्यांनी वैरण तेवढं आणून ठेवतात, मग जनावरांचं शेण काढणं, दूध काढणं, हे सगळं पाणी पाजणं, भरडा ठेवणं, हे सगळं काम माझ्याकडेच असतं. त्याने फक्त वैरण आणून देतात आणि त्यांच्या कामाला जातात. तर त्यांनीही बाहेर काम बघत असतात. मग घरातलं सगळं मीच करते, कारण दोघांनीही कामं केली तर संसार होतो. नाहीतर एकाच्याच जीवावर म्हटलं तर होत नसतं. दोघांनी पण खांद्याला खांदा लावून राबलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. तेव्हा कुठं आपल्या संसाराला यश येतं आणि आपण व्यवस्थित जगू शकतो. जर बायकांनी बसलं आणि नुसतं पुरुषांनीच राबवून आणलं तर घरात कुठलीच गोष्ट पुरवठी येत नाही. असं होतं की आणि एकट्यांना ताप पण होत नाही. तर त्यांनी बाहेर काम केलं तर आपण घरामध्ये सुद्धा काम करून त्यांना मदत करू शकतो. तर मी सगळं असं जनावरांचं हे घरातलं बघत असते आणि रानातही काहीतरी भाजीपाला माळवं असेल तर ते तोडून देत असते आणि त्यांनी विकायला जातात. मग केव्हा आता कसं झालं आहे, रानात काही भाजीपाला जास्त नाही. मग आता त्यांनी कामाला जातात आणि मग मी आहे ते जनावरांचं बघते सगळं त्यांनी येईपर्यंत. आणि संध्याकाळी आणि त्यांनी वैरण आणतात आणि सकाळी आणि आणतात. तर आता माझ्याकडंच आहे, वैरण तोडून न्यायची आहे आणि कटर करून जनावरांना सगळ्यांना घालायचे आहे वैरण. पाणी पाजलं, शेण ओढलं आणि वैरण काढण्यासाठी आलो आहे. तर आता वैरण काढून नेणार आहे. तर आमचा हा डॉग बघा कसा हिंडायला लागला आहे. कुठं जाईल तिथं येतोय महागं लगेचच पळत, कारण त्याला माणसाशिवाय करमतच नाही. रोज बांधलं तर असा उड्या मारतो या, सोड म्हणतोय मला. मग आज त्याला बांधलाच नाही, मोकळाच आहे. मग कसा फिरायला लागलाय निवांत आपला. तर आमचं घर सोडून तो कुठंच लांब जात नाही. घराच्या भोवतणीच हिंडतो. सगळी म्हणतात तुमच्या कुत्र्याला किती छान वळण आहे की कुठंसुद्धा जात नाही, आपल्या घरी घरापाशीच हे इकडे तिकडेच फिरतो. आणि नाहीतर दुसऱ्याची कुत्रे लय लांब लांब जातात. तर माझं कसं झालं. चला तर बाय बाय.